टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी. आपण पाहतोय श्री 11 मोहोचवाडी नेरळ टीमला 5 षटकांची मॅच असणार आहे. पहिले 2 षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असणार आहेत. या मॅच मध्ये रंगतता आपल्याला पाहायला मिळेल. त्याच ताकदीचे दोन्ही टीम मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय फलंदाज रोशन, नॉन स्ट्राइक एंड वरती अमोल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय गोलंदाज कुशल गुरव. पहिला चेंडू अंपायर आम्हाला सांगतात की व्हाईट बॉल आलाय. अव्वांतर चेंडून मात्र या मॅचची सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू अव्वांतर स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. कुशल याचा फार चांगला गुणवंत खेळाडू आहे, अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू. आणि मात्र आपण पाहताय कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृतिचषक 2023 मध्ये इथे बॅटीला स्पर्श करून पाठीमागच्या बाजूने एसटी रक्षकाने मात्र कमाल केली आहे. आणि पहिली विकेट इथे मात्र गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर रोशनला परतावं लागतंय. पहिला हादरा मिळतोय श्री पहिला चेंडू अव्वंतर होता. त्यानंतर मात्र वेगवान चेंडू, रोशनकडे कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं या चेंडूवरती आणि पहिल्या चेंडूवरती विकेट्स मिळवले. महत्वपूर्ण विकेट पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय रोशनच्या स्वरूपामध्ये. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. अगदी आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती प्रशांत आलाय 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. समोर आपण पाहतोय कुशल गुरव. या बिली हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. तिथे आपल्याला फंबल पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला थोडस फंबल पाहायला मिळतोय आणि 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. हलक्या हाताने फक्त चेक केलं होतं चेंडूला, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. कुशलचं 2 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी हलक्या हाताने कट केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि पोहोचले जात आहेत. एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. डायरेक्ट हिट झाली असती तर चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु फलंदाज इथे पोहोचले गेलेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच खऱ्या अर्थानं दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रातील 4थी मॅच. एकीकडे शिवशक्ती कडाव तर दुसरीकडे तुम्ही पाहताय श्री 11 मोहोचवाडी नेरळ संघ. अमोल आला आता स्ट्रायकिंग एंड वरती. डावखुऱ्या हाताचा हा विस्फोटक आणि घातक असा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपण त्याला पाहतोय. संपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थानं मोहोचवाडी संघाची या खेळाडूवरती आहे आणि तो स्ट्रायकिंग एंड वरती आता आपल्याला पाहायला मिळतोय. हा चांगला चेंडू, या चेंडूवरती ब्रह्मास्त्र वापरलाय. अमोलकडे उत्तर नाही या चेंडूसाठी. चांगला चेंडू
डॉट बॉल आलाय. आणखीन एक बॅटल खऱ्या अर्थानं फार रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. अमोल आणि कुशलचं 4 या धावसंख्येवरती थांबलाय मोहचेवाडी नेरळ संघ. आडव्या बॅट मधून हा फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, भरपूर दूरवरून आलेत, परंतु चेंडू अडवू शकत नाहीये. चेंडू झालाय फरार. बाउंड्री लाईनच्या बाहेर अमोलच्या बॅट मधून आलाय हा पहिला चौकार. या चौकारानिशीर आपण पाहतोय धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 8च्या घरामध्ये. 8 धावा धावफलकामध्ये लागल्या जात आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी कुशल मात्र आलाय आणि आता त्याच्यावरती थोडंसं आक्रमण आपण पाहतोय ना की अमोलच्या माध्यमातून करण्यात आलंय. एक चौकार जरूर आलाय. हा फटका यावेळी स्टेप आउट करून खेळलेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, अभि आहेत. त्या ठिकाणी एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त नाहीये. षटक क्रमांक पहिलं इथून समाप्त झालाय आणि धावसंख्येचा विचार करायला गेलो तर 9 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. श्री 11 मोहचेवाडी नेरळ संघ बॅटिंग करतीये. 9 धावा धावफलकामध्ये एक गडी गमावलाय. सलामीला आलेला रोशन मात्र परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय प्रशांत आलाय अमोलला साथ देण्यासाठी. आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल काढाव टीम कडून. P2चं दुसरं षटक. गोलंदाज भावेश गायकवाड आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. हा देखील चांगला गोलंदाज आहे, वेगवान, विशिष्ट गोलंदाजी, विशिष्ट चेंडू टाकण्याची याच्याकडे देखील ती कलात्मकता आहे. आता मात्र त्याला सिद्ध करायचंय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्याकडे देखील आहे. समोर अमोल आहे. एक अवघड आव्हान आहे खऱ्या अर्थानं समोर. पहिला चेंडू त्याच्यावरती आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे परंतु फार दूरवरून येत आहे. तोपर्यंत चेंडू झालाय फरार. एक टप्प्या अखेर जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 13च्या घरामध्ये. 13 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती भावेश. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. पुनःसज्ज झालाय भावेश. अगदी यष्ट्यांच्या समोर सापडले. अंपायर सिग्नल आउट आणि इथे मात्र गोल्डन विकेट या मॅच मधली. अमोल इथून मात्र परततोय. दुसरा आदरा मिळतोय श्री 11 मोहचेवाडी नेरळ संघाला अमोलच्या स्वरूपामध्ये. चौथ्या क्रमांकाचे फलंदाज आपण पाहतोय अण्णा मैदानामध्ये दाखल झालेत. त्याच्या समोर आपण पाहतोय भावेश आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. कोणतेही प्रेशर न घेता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. दुसऱ्या चेंडूवरती लगेच विकेट्स मिळवली अमोलची. अमोल सारखी मोठी विकेट्स मात्र मिळवले भावेशनं. हा चांगला चेंडू परंतु अंपायर सांगतायत की व्हाईट बॉल. थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु खूपच बाहेर गेला. अंपायर सांगतात व्हाईट बॉल आहे. एक सिंगल धाव अवांतरच्या साह्यानं. 14 धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करते आपण पाहतोय श्री 11 मोहचेवाडी नेरळ टीम. 14 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. 2 विकेट त्यांनी गमावल्यात.
आणखीन एक चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी आता मात्र साकारतोय भावेश देखील. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती कुशलनं, तशीच गोलंदाजी आता मैदानामध्ये साकारतोय भावेश देखील. अप्रतिम गोलंदाजी, गोलंदाजी खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग आहे कडाव टीमची. हा फटका यावेळी अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंटला चेंडू, दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय अण्णांच्या बॅटमधून. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दोन गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटकच प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांची मॅच आहे खऱ्या अर्थाने. हे दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. P2चं षटक हाताळण्यासाठी भावेश आलाय. आता मात्र त्याच्यावरती देखील एक चौकार आलाय. पुनश्च त्याच रिझन मध्ये यावेळी थर्डमॅनला चेंडू थांबणार नाहीये, येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बिलेल चौकार. चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारतायत. चौथ्या क्रमांकावरती गेलेले फलंदाज अण्णा आता मात्र चांगली इनिंग मात्र साकारतात. आपल्या संघाला खऱ्या अर्थाने गरज आहे. आता अडचणीमध्ये संघ सापडलाय आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी मात्र आतापर्यंत चांगली इनिंग मात्र साकारतायत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेशवरती थोडंसं आक्रमण केलं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या चौकाराने शिर 22 वरती. 22 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. थोडस विचार करण्यास भाग पाडलाय कडाव संघाला देखील. पुनश्च कट करायचा होता. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडासा अंगावरती आला. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 देखील इथं समाप्त. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावरती 2 विकेट गमावल्यात श्री 11 मोहचवाडी नेरल संघाने. तिसरं षटक प्रगतीपथावरती. यावेळी कट केलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे. एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. हा चांगला चेंडू, हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी उत्तर नाहीये फलंदाजांकडे. या चेंडूसाठी थांबवलं जातंय. कुशल एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्या समोर खऱ्या अर्थानं खेळणं थोडंसं कठीण देखील आहे. परंतु ते आता कठीणला सोपं देखील बनवावं लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे 23. हा फटका देखील चांगला आहे. यावेळी क्षेत्ररक्षकाला आतमध्ये बोलवलं होतं आणि त्याच्या डोक्यावरून हा फटका सजवलाय. डीप कव्हरला येतोय हा चौकार. परंतु आता जसे 4थ्या क्रमांकावरती अण्णा मैदानामध्ये दाखल झाले, त्यांच्या बॅटमधून आपल्याला रन्स देखील पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 चौकारांनी शिर खेळतायत.
12 या धावसंख्येवरती 6 चेंडूंचा खेळ केलाय, 12 या धावसंख्येवरती खेळतायत अण्णा, चांगली बॅटिंग करतायत. पुनश्च त्याच पद्धतीने हा फटका सजवायचा होता, परंतु या चेंडूवरती गती होती आणि गतीने इथं मात्र बीट करून गेला. डॉट बॉल आलाय, आणखीन एक डॉट आलाय. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी देखील आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. दोन्ही संघ अगदी एकमेकांच्या समोर बराच वेळ मात्र क्रिकेट खेळलेत. दोन्ही संघांना माहिती आहे एकमेकाचा खेळ आणि आता मात्र तशा प्रकारचा खेळ देखील मैदानामध्ये चालू आहे. यावेळी पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉप रिजन मध्ये जाईल चेंडू, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय अण्णाच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. एकतीस जावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 31 जावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कुशल आहे गोलंदाजी मार्कवरती, त्याच्यावरती देखील आक्रमण केलंय. 2 चौकार त्याला देखील आपण पाहतो, त्याच्या देखील षटकामध्ये लगावलेत अण्णा यांनी. चांगली बॅटिंग साकारतायत. हा फटका बॅक टू द बॉलर, चांगलं आपल्या फॉलो थ्रोमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 देखील इथून समाप्त झाले आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय ना की संघाची झालेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 31 जावा धावफलकावरती. 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत, परंतु कोणताही प्रेशर न घेता मात्र इथून चांगली कामगिरी करतायत. कारण की त्यांना देखील माहिती आहे समोरची टीम तेवढ्याच ताकदीची आहे. त्यांच्यासमोर प्रथम बॅटिंग आपण करतोय, अशा वेळी त्यांच्यासमोर टार्गेट देखील मोठं ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मात्र ही पार्टनरशिप फार चांगली आता बिल्डअप होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली इनिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथून आपण पाहतोय ना की चांगल्या टोटल पर्यंत श्री 11 मोहोचेवाडी नेरल संघ जाऊन पोहोचला ना तर ते फाईट देखील करू शकतात कडाव टीम समोर. 31 जावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. उर्वरित 12 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. किती धावेंपर्यंत आता मात्र मजल मारेल श्री 11 मोहोचेवाडी नेरल संघ. एकतीस जावा धावफलकावरती 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. मनीष मिनमिने आलाय गोलंदाजीसाठी. 4थ्या षटकासाठी त्याला मात्र चला थोडं स्पीडअप करा कडाव संघ. हा फटका देखील चांगला आहे. यावेळी अगदी आपण पाहतो क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा निश्चितच कंप्लीट करतायत. सुरेख रनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाला गरज आहे रनची आणि आता ते मात्र चांगले काम आणि कार्य मात्र मैदानामध्ये पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत आणि अण्णा चांगली कामगिरी करतायत. चांगली पार्टनरशिप मात्र आता उभारली गेली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. हा स्लोअर होता, त्याला पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे अभि, परंतु त्याच्या डोक्यावरून हा ठोकलाय. प्रशांतच्या बॅट मधून आलाय हा इनिंगचा पहिला षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. हा षटकार आलाय आणि या षटकाराने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठी मॅच आहे खऱ्या अर्थानं. आणखीन एक चांगला फटका ऑलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. षटकार आला त्यानंतर मात्र संयम दाखवला. एक सिंगल घेतली, नॉन स्ट्राईक एंड वरती येऊन उभे राहिलेत. 40 धावा धावफलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे.
चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल आता मात्र श्री 11 मोचेवाडी नेरळ टीमची आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र थोडस दडपण आता कडाव टीम वरती आपल्याला पाहायला मिळतंय. हा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली आणि टिपली जाईल झेल. आता इथून अण्णाला मात्र परतावं लागतंय. आणखीन एक विकेट मात्र मिळवली जाते मोचेवाडी टीमची अण्णाच्या स्वरूपामध्ये. तिसरा हादरा. थँक्यू डीजे. ज्या फलंदाजानं खऱ्या अर्थानं धावफलक खऱ्या अर्थानं हलतं ठेवलं तो अण्णा आता इथून मात्र बाद झालेत आणि त्यांच्या जागेवरती आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मुस्तकीम. मुस्तकीम आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये. 5व्या क्रमांकाचा हा फलंदाज. हा फटका चांगला आहे, दमदार आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करणारा मुस्तकीमच्या बॅट मधून येतोय हा षटकार. थँक्यू. आल्या आल्या षटकार लगावलाय. इरादे स्पष्ट केलेत जणू काही अगदी पवेलियन मधून सेट होऊन आलाय आणि आल्या आल्या षटकार लगावलाय. मनीषच्या विरोधामध्ये हा षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोचले या षटकारानिशीर आपण पाहतोय 46 जावा धावफलकावरती आपण पाहताय श्री 11 मोहोचेवाडी नेरळ संघाच्या. आणखीन एक त्याच रिझल्ट मध्ये फटका आणि रिझल्ट देखील तोच आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज नीतू आलाय गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी समोर आपण पाहतोय प्रशांत आहे नॉन स्ट्राईक एंडवरती ज्याने लगातार 2 षटकार ठोकले तो मुस्तकीम नॉन स्ट्राईक एंडवरती. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक आहे खऱ्या अर्थानं. यावेळी आडव्या बॅट मधून अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवलाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आल्यात. चेंडूची अडवणी केली आणि एकच जाव्या चेंडूवरती. प्रशांत यांनी मात्र पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळवली आणि मुस्तकीम ज्याच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत त्याला स्ट्राईकवर आणलाय. ज्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आलेत तो स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. मुस्तकीम आक्रमण स्वीकारले त्यांनी कडाव शिवशक्ती कडाव संघासमोर.
यावेळी पुन्हा आडव्या बॅटमधून केलाच होता. फ्लाइंग स्लिपला थोडीशी गफलत आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग फार चांगली होती. सिंगल कंप्लीट झाली, थोडेसे लेझी झाले, लगेच त्यांनी दुसरी धाव घेण्याचा निर्धार केला आणि दुसरी धाव कंप्लीट देखील झाली. 2 धावा आल्या आणि 2 धावेनिशीर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 2 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात नितूने. आणखीन एक चांगला फटका यावेळी वाईट लॉंग ऑफला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. 56 धावा आता धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. 56 धावा धाव फलकावरती पाहतोय. असं वाटलं होतं अमोल ज्यावेळी बाद झाला, रोशन ज्यावेळी बाद झाला की थोडासा अडचणीमध्ये सापडला आहे संघ, परंतु मैदानामध्ये अण्णा दाखल झाला आणि त्यांनी मात्र चांगला स्टार्ट आणि पार्टनरशिप प्रशांत बरोबर चांगली बिल्डअप केली आणि त्यानंतर मात्र तो स्टार्ट आणि ते बाद झाल्यानंतर मैदानामध्ये दाखल झाला मुस्तकीम आणि त्यांनी मात्र 2 षटकार ठोकले आणि पुनश्च धावसंख्येला आकारणी दिली. हा वेगवान चेंडू इथे मात्र बीट झालेत, परंतु एक धाव मात्र घेताना फलंदाज झालाय बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथून बाद झालेत. छप 56 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर सांगतायत की बाहेरून जाणारा हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केला. अव्वंतर चेंडू आलाय. 57 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळी चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. 57 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. पुनश्च मोठा फटका करण्याचा प्रयत्न. मोह आवरता येत नाहीये खऱ्या अर्थाने या फलंदाजाला. मोठे फटके मारण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि तिथे आता मात्र आज सफल ठरला गेला. सिंगल डबलने जर का रन्स आल्या असत्या तर धावफलक अजून पुढे सरकला असतं, परंतु मोठे फटके मारण्याचा सातत्याने विचार केला आणि तिथे मात्र असफल ठरला. 57 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 58 धाव्यांचा टार्गेट ठेवलंय कडाव संघासमोर. ते श्री 11 मोहाचीवाडी नेरल संघानं. थँक्यू. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड मधील पहिली मॅच आपण पाहतोय. वावलोली टीमचा संघनायक आणि अमराई टीमचा संघनायक टॉस साठी यायचंय. अमराई आणि वावलोली दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी या.
3-11 मोहोचेवाडी टीमनं 57 धावा धावफलकावरती लावल्या आणि 58 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय. शिवशक्ती कडाव या टीम समोर सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहू शकता कल्पेशला आणि डॉट स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय कुशलला. सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आघाडीचा गोलंदाज पहिला क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय अमोल डावकुऱ्याचा हा गोलंदाज आहे. पहिला चेंडू ॲक्टस लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. वावलुली टीमचा संघनायक आणि अमराई टीमचा संघनायक टॉस साठी या. आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि फक्त फलंदाजाला पाहण्यापेक्षा दुसरा पर्याय नव्हता आणि डॉट बॉल आणखीन एक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल मात्र सुरुवात झाली आहे गोलंदाजी करत असताना श्री 11 मोहोचेवाडी नेरळ टीमची. अजून मात्र खातं ओपन झालं नाहीये शिवशक्ती कडाव टीमचं. येथे मात्र दांडी गुल पहिल्या 2 चेंडूंवरती प्रेशर टाकलं आणि त्यानंतर मात्र आता तिसऱ्या चेंडूवरती दांडी गुल केली आहे. पहिला फलंदाज इथून बाद होतो. स्वरूपामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकाचा आपण पाहतोय विशाल. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय कुशल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फटका फसला गेलाय. आणखीन एक फलंदाज इथून मात्र माघारी फिरतोय. विशाल मात्र गेल्या पावली माघारी फिरतोय. दुसरा आदरा मिळतोय शिवशक्ती कडाव टीमला. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय डावकुरे आताचा फलंदाज मनीष आलाय. गोलंदाजी करत असताना थोडासा मागडा ठरला गेला. आता मात्र फलंदाजीतून त्याची उणीव भरून काढेल का याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष. आतापर्यंत 4 चेंडू गोलंदाजाने फेकलेत. त्याच्यामध्ये 2 डॉट आणि 2 चेंडूंवरती 2 विकेट्स पाहायला मिळाल्यात. अमोल आणि आणखीन एक विकेट हॅट्रिक इथे मात्र संपादित करतोय कैलासवासी रवींद्र किसन दिघे. स्मृतिचषक 2023 मधली ही पहिली विकेट, दुसरी विकेट हॅट्रिक अमोल चव्हाण याच्या नावावरती. काही गोलंदाजी चालू आहे पहिल्या ओव्हरमध्ये. आघाडीचे फलंदाज अगदी त्यांना मात्र बॅकफूट वरती ढकलण्याचं काम केलंय अमोल चव्हाणनं. अफलातून गोलंदाजीतील कस मात्र आता आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाजी. अगदी शिवशक्ती कडाव सारखा बलाढ्य संघ समोर आहे आणि अशा संघासमोर मात्र टिच्चून मारा करत असताना आपण पाहतोय श्री 11 मोहोचेवाडी नेरळ टीमचा अमोल चव्हाण. चांगली गोलंदाजी. डावकुरे आताचा गोलंदाज आहे. या गोलंदाजाकडे स्विंग देखील आहे आणि या गोलंदाजाकडे वेग देखील आहे. वेग आहे परंतु त्याच्यावरती नियंत्रण देखील आहे आणि अगदी नियंत्रणामध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे.
गोलंदाज अमोल चव्हाणची. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय 5व्या क्रमांकावरती अभि. इथे मात्र बॅटीला स्पर्श करून पाठीमागच्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल झाला. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडूला चांगलं अडवलं गेलं. इथे आणि इथे मात्र मेडन षटक फेकलाय गोलंदाज अमोल चव्हाण. विकेट मेडन षटक 3 विकेट मिळवल्या आणि मेडन षटक देखील राहिलंय अमोल चव्हाणचं. एकदा जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो या गोलंदाजासाठी. आणि मी तर म्हणेन कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2023 मधलं हे पहिलं मेडन षटक आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. वावलोली टीमचा संघनायक इथे उपस्थित आहे. मी अमराई टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस साठी या. अमराई टीमचा संघनायक टॉस साठी या. वावलोली टीमचा संघनायक इथे उपस्थित झालाय, ते देखील आलेत. तर सन्माननीय गिरीशजी सुर्वे साहेबांच्या शुभ हस्ते वावलोली विपक्ष अमराई या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. इथे शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता, त्याच्यावरती मात्र हा फटका सजवलाय. चेंडू थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर कुशलच्या बॅट मधून येतोय हा चौकार. आणि आता आपण पाहतोय की इथे मात्र अकाउंट ओपन झालाय शिवशक्ती कडाव टीम. चौकार आलाय. अकाउंट इथे मात्र ओपन केलंय कडाव टीमनं. 4 धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. अमोलने मात्र मेडन षटक फेकलं आणि मात्र मुस्तकीम आलाय गोलंदाजीसाठी आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. बॅटिंग फार चांगली केली होती मुस्तकीमने. आता मात्र गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकाराचा मार खाल्लाय. आता इथून कमबॅक करावा लागेल. कौशल मात्र नॉन स्ट्राईक वरती संपूर्ण ओव्हर मात्र वाट पाहावी लागली होती त्याला स्ट्राईकवर येण्यासाठी. आणि जसा स्ट्राईक वरती आलाय त्याच्या बॅटमधून चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. अंपायर सांगतात की व्हाईट बॉल आलाय. अव्वांतर धाव आले 5 धावा धाव फलकावरती. अमोल चव्हाणनं एकही धाव खर्च केली नव्हती आणि दुसरा गोलंदाज आलाय त्याच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार. त्यानंतर मात्र अव्वांतर चेंडू 5 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने ज्या प्रकारे अमोल चव्हाणने गोलंदाजी केली आहे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. हा फटका देखील कुशलच्या बॅट मधून येतोय. हा धमाका षटकार.
पुनश्च त्याच रिझन मध्ये हा फटका खेचायचा होता. यावेळी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. ज्या उचलीची खऱ्या अर्थानं अपेक्षा होती कुशलला, ती उचली मात्र या चेंडूवरती प्राप्त करू दिली नाहीये गोलंदाजानं. हा डॉट बॉल आलाय. मागच्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं 6च्या 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवरती होता, परंतु स्ट्राईकला जसा आला तसा आक्रमक झाला आणि 2 मोठे फटके देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. पुनश्च त्याच पद्धतीने हा फटका सजवायचा होता. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चांगल्या लाईन आणि लेन मध्ये गोलंदाजी होतीये गोलंदाज मुस्तकीमची. 2 डॉट बॉल आता मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 मोठे फटके जरूर आलेत, परंतु त्यानंतर कमबॅक देखील केलाय गोलंदाजानं. हा मोठा फटका यावेळी गुडघा टेकलाय आणि हा ठोकलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार. 17 धाव फलकावरती या षटकाराच्या साह्यानं चांगली इनिंग साकारतोय. 17 धावा आतापर्यंत आपण 17 धावा आतापर्यंत आपण पाहतोय धाव फलकावरती. 58 धावांचा पाठलाग करत असताना जरी पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या नसतील, त्याची भरपाई मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 17 धाव फलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने केली होती अमोल चव्हाणनं, परंतु आता थोडंसं महागडी कामगिरी मी तर म्हणेन की मुस्तकीमची आपल्याला आता पाहायला मिळतीये. 2 चौकार, एक चौकार आणि 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये. हा फटका देखील दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला जज करतोय आणि इथं पकडली जातीये. महत्वपूर्ण झेल आणि इथून मात्र कुशलला देखील माघारी फिरावं लागतंय. महत्वपूर्ण विकेट या मॅच मधली, गोल्डन विकेट या मॅचची कुशलला मात्र परतावतोय मुस्तकीम हा गोलंदाज. फलकावरती लागल्या गेल्यात. आघाडीचे फलंदाज आता मात्र माघारी फिरलेत. अगदी आपण पाहतोय कुशलने मात्र आक्रमक सुरुवात केली होती, परंतु जास्ती काळ मात्र विकेटवरती थांबू शकत नाहीये आणि तो देखील बाद झालाय. आता मात्र अभि आणि प्रकाश ही जोड साखली मैदानावरती आपण पाहतोय. हा फटका अभिच्या बॅट मधून. मिळतीये. पुनश्च त्याच पद्धतीने हा फटका खेचायचा होता. यावेळी मात्र थोडंसं व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पडल्यानंतर थोड्याशा बाहेरच्या बाजूने चेंडूने वळण घेतलं आणि इथून मात्र डॉट बॉल आला. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे मात्र झेल ड्रॉप होतीये. ही विकेट खऱ्या अर्थानं महत्वाची होती आणि ती मात्र इथं त्याचा मात्र झेल सोडण्यात आलाय. अभिचा मात्र इथं झेल सोडण्यात आलाय. चुकी अभिकडनं घडली होती, खऱ्या अर्थानं चुकीचा फटका खेचला होता, परंतु आपण पाहतोय ना की झेल इथे मात्र
ड्रॉप झालाय. जीवदान मिळालंय अभिला. आता जीवदानाचा कितपत फायदा उचलेल. एक धाव आली आहे धावफलकामध्ये. आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग गेन वरती आपण पाहतोय प्रकाश बदे याला. अमोल मात्र आपल्यातलं सर्व काही या मॅच मध्ये झोकतोय, परंतु आता क्षेत्ररक्षकाची साथ देखील लाभली. हा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं अमोलची या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मेडन ओव्हर देखील टाकली. विकेट मेडन ओव्हर होती ती. 3 विकेट्स आणि मेडन ओव्हर आपण पाहितली. त्यानंतर आता दुसऱ्या षटकासाठी आला आणि त्या षटकामध्ये देखील एक षटकाराचा मार खाऊन देखील आता मात्र कमबॅक करतोय. हा स्लो ओव्हर होता, त्याला पिक करतायत आणि क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि इथे खेळाडूंमध्ये आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. अमोल मात्र चांगली कामगिरी करतोय. हा खोलवर टप्प्याचा चेंडू. उत्तर नाही या चेंडूवरती. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 देखील इथून समाप्त झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. 58चा पाठलाग करायचंय. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पंचवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही इथून जर बघायला गेलो तर 12 चेंडू आणि 33 धाबींची गरज आहे. 12 चेंडू आणि 33 धाबींची अजूनही गरज आहे. आणि आपण पाहतोय अगदी 7व्या क्रमांकावरती भावेश देखील बॅटिंग करण्यासाठी गेला. नॉन स्ट्राईक एंडवरती अभि आहे. सेकंड एंडवरती भावेश. आता मात्र 4थे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. करण 4थं षटक घेऊन आलाय. करण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 12 चेंडू 33 धाबींची गरज आहे. हा फटका कन्वर्ट करता आला नाहीये. शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका यायला हवा होता, परंतु अगदी आपण पाहतोय ना
की ते डॉट बॉल आलाय. आपल्या फॉलो थ्रो मध्ये मात्र हा चेंडू अडवला गेला. डॉट बॉल आलाय. 11 चेंडू आणि आता 33ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र कॅल्क्युलेट केलं जाईल आणि इथून मात्र आणखीन एक, परंतु अंपायर सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा चेंडू, अंपायर सांगतात व्हाईट बॉल. अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सव्वीस धावा धावफलकावरती. हा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. प्रत्येक चेंडूवरती आता कॅल्क्युलेट क्रिकेट मात्र खेळावा लागणार आहे शिवशक्ती कडाव टीमला. इथून विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र मोठे फटके देखील कन्वर्ट करावे लागतील. आता इथून तुमची पार्टनरशिप देखील होणं गरजेचं आहे. विजयाकडे तुम्हाला वाटचाल करायची असेल तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 27. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. जमेची बाजू खऱ्या अर्थानं कडाव टीमसाठी की आव्ही अजूनही मैदानावरती आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो अजूनही मैदानावरती आहे. हा स्लोवर होता, पिक करता आला नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडली जाते झेल. एक आशेचं किरण होतं खऱ्या अर्थाने शिवशक्ती कडाव टीमसाठी. तो आव्ही देखील इथून माघारी फिरतोय. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. इथून कंप्लीट केली जाते. सुयोग आणि भावेश त्यांच्यावरती आता जबाबदारी वाढली गेली आहे. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 58चा पाठलाग करत असताना चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. अजूनही 29 धावींची गरज आहे. पुनश्च त्याच रिझन मध्ये काउ कॉर्नरला टार्गेट केलं जातं. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. विकेटची पडझड अगदी आपण सुरुवातीपासूनच पाहतोय कडाव टीमची. तीस धावा धावफलकावरती. अजूनही 28 धाव्यांची गरज आहे.
तर या मॅच मध्ये कडाव टीमनं 6 चेंडूमध्ये 22 धावा जर का बनवल्या, या मॅच मध्ये जर विजयी झाली तर करण लाड यांच्याकडनं 1000 रुपयाचं, केतन लाड यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल कडाव टीम साठी. 6 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धाब्यांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती तुम्ही पाहताय सुयोग, नॉन स्ट्राइक एंड वरती उल्केश, बंटी. 6 चेंडू 22 धावा बनवायचे आहेत. पहिला चेंडू पुढ्यात टाकला होता समोरच्या दिशेने, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक सिंगल धाव आली आहे. आता मात्र समीकरण बदललं जाते. 5 चेंडू 21 धाब्यांची गरज आहे. ज्या फलंदाजानं खऱ्या अर्थाने शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला होता तो बंटी आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 5 चेंडू 21 धाब्यांची गरज. फटका सजवला होता, हेलिकॉप्टर स्ट्रोक होता, परंतु अलॉंग द कार्पेट अगदी आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. एकच धाव. आता 4 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. 4 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. हा फटका चांगला आहे सुहेगच्या बॅट मधून, अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला हा आलाय फटका. येतोय चौकार. आणखीन एक फटका. यावेळी फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी थांबवला जातोय. एक सिंगल धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. 43 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडू. दोन चेंडू आणि 15 धाब्यांची गरज आहे. हा फटका चांगला आहे, बंटीच्या बॅट मधून आलाय. काऊ कॉर्नरला क्लिअर करणारा षटकार. शेवटचा एक चेंडू. आणि इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू आला. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय श्री 11 मोहाचेवाडी नेरल संघ विजयी झालाय. शेवटपर्यंत या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं फाईट केली कडाव टीमनं. शेवटच्या क्षणी आपण पाहतोय त्यांना पराजयाला साबरं जावं लागलं. नेक्स्ट मॅच साठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि नेक्स्ट मॅच असेल वाहुलिवली विपक्ष अमराई. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
नीट सांग काय